नमस्कार सर्वांना. आज आपला व्हिडिओ आहे विचारशक्तीवर. जर विचारशक्तीचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येते की आपण ज्या गोष्टीचा वारंवार विचार करतो त्या गोष्टी कुठंतरी आपल्या माइंडमध्ये फिक्स होतात आणि कुठंतरी त्या आपल्यासोबत जसं आपण विचार करतो, ज्या वेनी विचार करतो, जसं त्यांची एक क्रिएशन तयार करतो माइंडमध्ये, त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात घडत असतात. जर तुम्ही दिवसभर किंवा जर तुम्ही विचार केले की नाही माझ्यासोबत आज असं घडणार आहे किंवा फ्युचरचा जरी तुम्ही विचार केले की नाही, कुठंतरी आपल्याला त्या गोष्टीची जाणीव असते, कुठंतरी त्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत असते की हे अशी घडण्याची शक्यता आहे. मग आपण काय करतो, त्याबद्दल एक पिक्चर क्रिएट करतो आणि पिक्चर क्रिएट करून आपण काय करतो की नाही हे असं असं घडू शकते. जसं आपण ड्रॉइंग करतो ना, ड्रॉइंग जशी करतो आणि त्याला रेखाटतो, हुबेहूब तर तो पिक्चर बनणार नाही आहे. जसं आपण बघतो माइंडमध्ये त्याचा विचार करतो, त्याला रेखाटण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीची एक ड्रॉइंग बनते. जसा छोटा मुलगा जर सूर्य काढत असेल तर कुठंतरी त्याचे किरणं देताना तो कधी आडव्या रेषा काढतो, कधी उभ्या रेषा काढतो, कधी तिरप्या रेषा काढतो, म्हणजे प्रॉपर त्याला ड्रॉइंग येत नाही. म्हणजे कुठंतरी त्याच्या डोक्यामध्ये एक फिक्स अशी त्याची इमेज आहे सूर्याची. सूर्य असा असतो, त्याचे असे असे किरणे असतात. त्या पद्धतीने आपण कुठल्याही गोष्टी आपल्यासोबत घडत असतील तर त्या आपण पहिले त्याच्याबद्दल एक इमेज क्रिएट करतो आणि हळूहळू त्या इमेजचं कुठंतरी एक फिक्सेशन आपल्या माइंडमध्ये स्टॅबिलिटी होते आणि काही दिवसानंतर ती गोष्ट आपल्यासोबत त्याच पद्धतीने त्याच क्रिएशननी घडते. का तर आपण ते विचार करतो. म्हणून जसं मी माझं जर उदाहरण घेतलं तर मला अशा काही गोष्टी अशा लक्षात येतात की नाही ह्या होण्याची पॉसिबिलिटी आहे, म्हणजे असं घडू शकते, असं घडू शकते आणि मी त्या गोष्टीवर एवढं सखोल विचार करते की तुम्ही बिलीव नाही करू शकणार. काही दिवसानंतर ती गोष्ट ॲज इट इज, जशीच्या तशी, जसं मी माइंडमध्ये विचार केला, ज्या पद्धतीनं तिचा क्रिएशन केला, ज्या पद्धतीनं तिची इमॅजिनेशन केली, ज्या पद्धतीनं तिचा विचार केला, त्याच पद्धतीनं 90% गोष्ट ती त्याच पद्धतीने घडते. मग ते निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असो. म्हणून मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जसा विचार कराल तसंच घडेल. मग तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल तर पॉझिटिव्ह घडेल, निगेटिव्ह विचार कराल तर निगेटिव्ह घडेल. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही कधीही विचार करताना बी पॉझिटिव्ह विचार करा. थँक्यू. बाय.